പ്രിയപ്പെട്ട കുട്ടികളെ, നിങ്ങളെല്ലാവരെയും ഹിന്ദി ക്ലാസ്സിലേക്ക് ഒരിക്കൽ കൂടി സ്വാഗതം ചെയ്യുന്നു. നിങ്ങളെല്ലാവരും ഹിന്ദി ക്ലാസ് കാണുന്നുണ്ടല്ലോ അല്ലേ? കഴിഞ്ഞ 7 ക്ലാസ്സുകളിലായി നമ്മൾ ഒന്നാമത്തെ യൂണിറ്റ് പഠിച്ചു. ആ യൂണിറ്റിൽ 2 പാഠങ്ങളാണ് ഉണ്ടായിരുന്നത്. 2 പാഠങ്ങളും നിങ്ങൾക്ക് നന്നായി മനസ്സിലായി കാണുമെന്ന് കരുതട്ടെ. നിങ്ങൾക്കുണ്ടായ സംശയങ്ങൾ നിങ്ങളുടെ ടീച്ചേഴ്സ് ഗ്രൂപ്പുകളിലൂടെ അത് മനസ്സിലാക്കി തന്നിട്ടുണ്ടാകും अले संतोषम। प्यारे बच्चों, आप खुश है ना? पढ़ाई कैसे चल रही है? ऑनलाइन कक्षा में आप भाग ले रहे हैं ना? अच्छी बात है। कहानी कैसे लगी बोलिए। हाँ, पसंद आई। अच्छा, कविता कैसे लगी? अच्छी तरह से समझ में आ गई है ना? अब देखिए, आज से हम दूसरी इकाई शुरू कर रहे हैं। उससे पहले मैं एक बात पूछूं, बताएंगे ना? अच्छा, आप सवेरे कितने बजे उठते हैं? हाँ, 5 बजे, 6 बजे। अच्छी बात है। अच्छा, सवेरे उठकर क्या करते हैं? पढ़ते हैं, टीवी देखते हैं और बोलिए। हाँ, ഇപ്പോൾ പുറത്തൊന്നും പോകാൻ കഴിയാത്തതുകൊണ്ട് പല കുട്ടികളും വളരെ വൈകിയാണ് എഴുന്നേൽക്കുന്നത്, ശരിയല്ലേ? രാവിലെ എഴുന്നേറ്റ് വ്യായാമം ചെയ്യുന്നുണ്ടോ? हाँ, व्यायाम भी करते हैं। अच्छी बात है। व्यायाम हमारे स्वास्थ्य के लिए अच्छा है। स्वास्थ्य क्या है? आरोग्य। ऐसा करने से हमारा स्वास्थ्य बढ़ जाता है, हमें तंदुरुस्ती मिलती है। तंदुरुस्ती എന്താണ്? अदे आरोग्य। व्यायाम नहीं करने से हमारा स्वास्थ्य खराब हो जाता है। खराब हो जाना मोशमाऊगा। व्यायाम हमारे स्वास्थ्य के लिए अच्छा है। व्यायाम नहीं करने से हम आलसी बन जाते हैं। क्या कोई आलसी बनना चाहता है? नहीं ना? हाँ, ഒരിക്കലും ഇല്ല. നമ്മൾ ആരും തന്നെ അലസന്മാരാകാൻ ആഗ്രഹിക്കാറില്ല, ശരിയല്ലേ? അലസത നമ്മുടെ ആരോഗ്യത്തെ തളർത്തും. എങ്കിൽ നമുക്ക് अलसनमाराय आलुगले कंडालो। अच्छा, तो ऐसा करते हैं, आप अपनी किताब निकाले। सबके पास किताब और कलम है ना? पन्ना संख्या 24 देखें। अनमोल खजाना, अमूल्यमाय खजनावो। ये चित्र देखिए। चित्र में क्या क्या दिखाई दे रहा है बोलिए। हाँ, एक बड़ा पेड़ है। क्या है? एक बड़ा
पेड़ है। अच्छा, पेड़ में क्या है? देखिए, बोलिए ना, पेड़ में क्या है? हां, पेड़ में रुपए हैं। पेड़ में क्या है? पेड़ में रुपए हैं। तो इस पेड़ को हम क्या कह सकते हैं? बोलिए। इस पेड़ को रुपयों का पेड़ कह सकते हैं। क्या कह सकते हैं? रुपयों का पेड़। എല്ലാവരും ഈ മരം കണ്ടോ? എന്താ ഈ മരത്തിന്റെ പ്രത്യേകത? ഒന്ന് പറഞ്ഞേ. മരത്തിൽ എന്താ പൂത്ത് കിടക്കുന്നേ? രൂപ, കറൻസി നോട്ടുകള്. ഇങ്ങനെയുള്ള മരങ്ങൾ കണ്ടിട്ടുണ്ടോ കൂട്ടുകാരെ? ഇല്ല അല്ലേ? നമുക്കിതിനെ പണം കായ്ക്കുന്ന മരം എന്ന് വിളിക്കാം. എന്ത് വിളിക്കാം? പണം കായ്ക്കുന്ന മരം. നോക്കൂ, पेड़ के नीचे कितने लोग हैं? ध्यान से देखिए, पेड़ के नीचे 5 लोग हैं। वे क्या कर रहे हैं? बोलिए। एक आदमी पेड़ से रुपए तोड़ने की कोशिश कर रहा है। क्या कर रहा है? पेड़ से रुपए तोड़ने की कोशिश कर रहा है। बोलिए, उसके हाथ में क्या है? उसके हाथ में एक तोड़ा है। तोड़ा क्या है? तोता। फल तोड़ने के लिए प्रयोग करने वाला लंबा डंडा, क्या कहते हैं उसे? तोड़ा। वो आदमी क्या कर रहा है? അയാൾ തോട്ട ഉപയോഗിച്ച് മരത്തിൽ നിന്നും രൂപ അടർത്തിയെടുക്കാനുള്ള ശ്രമത്തിലാണ്. वह पेड़ से रुपए तोड़ने की कोशिश कर रहा है. अच्छा, पेड़ के नीचे देखिए, एक आदमी पेड़ के नीचे बैठा है. दूसरे आदमी को देखिए, उसके हाथ में क्या है? थैली. उसके हाथ में एक थैली है. अच्छा, पेड़ के पीछे देखिए, वहां भी एक आदमी खड़ा है. अच्छा, बोलिए, उसके हाथ में क्या है? टोकरी. എന്താ? टोकरी. टोकरी എന്താ? कुट्टा. पेड़ के पीछे खड़े आदमी के हाथ में एक टोकरी है. देखिए, वहां एक और टोकरी है. उस टोकरी के पास भी एक आदमी खड़ा है. वो कैसे खड़ा है? देखिए, हाथ ऊपर उठाकर खड़ा है. अच्छा, ये बताइए, ये लोग क्या चाहते हैं? बोलिए. ये सब पैसे या रुपया चाहते हैं. पैसे या रुपए चाहते हैं. क्या रुपयों का पेड़ होता है? नहीं ना, एक काल्पनिक चित्र है. इसका संदेश क्या है? बोलिए. आलसी लोग मेहनत नहीं करते, केवल पैसा कमाना चाहते हैं. आलसी लोग मेहनत नहीं करते, फिर केवल पैसा कमाना चाहते हैं. നോക്കൂ കുട്ടികളെ, പണം കായ്ക്കുന്ന ഒരു മരത്തിന്റെ ചിത്രം. അതിന് താഴെ 5 ആളുകൾ കുട്ടയും സഞ്ചിയുമായി അവരാ മരത്തിന്റെ താഴെ ഇരിക്കുകയാണ്. രൂപ വീഴുന്നതും കാത്ത് അല്പം പോലും പരിശ്രമം ചെയ്യാതെ പണം സമ്പാദിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നവരായ കുറച്ച് മടിയന്മാരുടെ ചിത്രമാണ് നമ്മൾ കണ്ടത്. तो एक बार और बोलिए, इस पेड़ के नीचे किस प्रकार के लोग खड़े हैं? पेड़ के नीचे जो है
वे आलसी हैं, बिना काम किए पैसा कमाना चाहते हैं। पेड़ के नीचे जो है वे आलसी हैं, बिना काम किए पैसा കമാന चाहते हैं. കൂട്ടുകാരെ, എങ്കിൽ നമുക്ക് ഇത്തരത്തിലുള്ള ഒരാളെ കുറിച്ച് ഒരു കഥ കേട്ടാലോ? क्या आप कहानी पसंद करते हैं ना? तो मैं कहानी बताऊं? अच्छा, पन्ना संख्या 25 देखिए, निकाल लिए सब? अच्छा, उस पन्ने में एक चित्र है। बताइए, चित्र में कितने लोग हैं? देखिए, हां, चित्र में 2 लोग हैं। क्या आप बता सकते हैं एक कौन कौन है? വയലിൽ നിൽക്കുന്ന ആ 2 പേരെ നിങ്ങൾക്ക് തിരിച്ചറിയാൻ കഴിയുമോ? एक युवक और एक काम करने वाला आदमी। वे दोनों कहां खड़े हैं? हां, वे दोनों खेत में खड़े हैं। काम करने वाले आदमी के हाथ में क्या है? जरा देखिए, उस आदमी के हाथ में क्या है? उसके हाथ में फावड़ा है। क्या है? फावड़ा। फावड़ा क्या होता है? देखो, हां, अच्छा, देखिए, वे दोनों बातें कर रहे हैं। जरा सोचिए, वे क्या बातें कर रहे होंगे? किस विषय पर बातें हो रही होंगी? അവർ എന്തിനെ കുറിച്ചാകും സംസാരിക്കുക? പറയാമോ? അറിയില്ല അല്ലേ? സാരമില്ല, എങ്കിൽ നമുക്കൊന്ന് നോക്കിയാലോ? ദേ നോക്കൂ, ഞാൻ വായിക്കാം. किसी गांव में विक्रम नामक एक युवक रहता था। एक दिन बैठे बैठे वो सोचने लगा, मैं कैसे ढेर सारा धन कमाऊं और आराम से रहूं। उसने इधर उधर जाकर अपने कई मित्रों से जल्दी धन कमाने का उपाय पूछा, लेकिन कोई ठोस उपाय नहीं मिला. മനസ്സിലായോ? ഇല്ല അല്ലേ? ഞാൻ ഒരിക്കൽ കൂടി വായിക്കാം. നോക്കൂ. किसी गांव में विक्रम नामक एक युवक रहता था. एक दिन बैठे बैठे वो सोचने लगा, मैं कैसे ढेर सारा धन कमाऊं और आराम से रहूं. उसने इधर उधर जाकर अपने कई मित्रों से जल्दी धन कमाने का उपाय पूछा, लेकिन कोई ठोस उपाय नहीं मिला. देखो, युवक का नाम क्या है? हां, विक्रम. गांव में रहने वाले युवक का नाम क्या है? विक्रम. एक दिन बैठे बैठे वो सोचने लगा. क्या है सोचना? ചിന്തിക്കുക. പെട്ടെന്ന് ധാരാളം പണം സമ്പാദിച്ച് സുഖമായി വിശ്രമിക്കണം. ये थी विक्रम की सोच. तो बोलिए, विक्रम क्या सोचने लगा? बताइए. हां, कैसे ढेर सारा धन कमाऊं और आराम से रहूं. क्या है ढेर सारा धन? बोलिए. हां, ढेर सारा धन, बहुत अधिक धन. धन कमाना, पणम संपादिക്കുക. अच्छा, बोलिए, आराम से रहना क्या है? चैन से रहना, सुखमय विश्रमिക്കുക. तो बताइए, विक्रम की सोच क्या थी? बोलिए. हां, ढेर सारा धन कमाना और आराम से रहना.
क्या है? ढेर सारा धन कमाना और आराम से रहना। विक्रम कहां रहता था? हां, गांव में। कहां? गांव में। और बैठे बैठे क्या सोचता था? बोलिए। मैं कैसे ढेर सारा धन कमाऊं और ആരാം സെ രഹൂ. ധാരാളം പണം സമ്പാദിച്ച് സുഖമായി വിശ്രമിക്കാൻ എന്താ വഴി എന്ന ചിന്തയിലായിരുന്നു നമ്മുടെ വിക്രം. വിക്രം അതിനുശേഷം എന്താണ് ചെയ്തതെന്ന് അറിയാമോ? നോക്കിയാലോ? നോക്കൂ. उसने इधर उधर जाकर अपने कई मित्रों से जल्दी धन कमाने का उपाय पूछा, लेकिन कोई ठोस उपाय नहीं मिला. विक्रम घर से बाहर निकला, इधर उधर जाकर मित्रों से मिला. എന്താ इधर उधर जाकर? അങ്ങോട്ടും ഇങ്ങോട്ടും ഒക്കെ പോയി കൂട്ടുകാരെ കണ്ടു. उनसे जल्दी धन कमाने का उपाय पूछा. उपाय അറിയാമല്ലോ, തന്ത്രം. लेकिन कोई उपाय नहीं मिला. क्या उपाय मिला? नहीं मिला. विक्रम को कोई ठोस उपाय नहीं मिला. हां, विक्रम ने अपने मित्रों से धन कमाने का उपाय पूछा, लेकिन उसे कोई ठोस उपाय नहीं मिला. വിക്രം പല സ്ഥലങ്ങളിലും പോയി തന്റെ കൂട്ടുകാരെ കണ്ട് പെട്ടെന്ന് പണം സമ്പാദിക്കാനുള്ള മാർഗം തേടി. എന്നാൽ ഉറപ്പായ ഒരു തന്ത്രവും ഒരു ഉപായവും വിക്രമിന് കിട്ടില്ല. പിന്നെ എന്തായിരിക്കും വിക്രം ചെയ്തിട്ടുണ്ടാവുക? കൂട്ടുകാർക്ക് പറയാമോ? നമുക്കൊന്ന് നോക്കിയാലോ? നോക്കൂ, दूसरा पैराग्राफ. सुबह का समय था. विक्रम खेतों से होकर जा रहा था. रास्ते में एक किसान से उसने जल्दी धन कमाने का उपाय पूछा. किसान ने विक्रम को बताया, गांव के उस पार एक सज्जन रहते हैं. उनका नाम है विश्वनाथ. शायद वे कोई आसान तरीका बता सकते हैं. हां, सवेरे का समय था, सुबह का समय था. विक्रम खेतों से जा रहा था. विक्रम सवेरे कहां से होकर जा रहा था? बोलिए. हां, विक्रम सवेरे खेतों से होकर जा रहा था. खेत में उसने किसको देखा? खेत में उसने एक किसान को देखा. अच्छा, विक्रम ने किसान से बातें की. हां, बातें की. किसान से उसने क्या पूछा? किसान से उसने जल्दी धन कमाने का उपाय पूछा. किसान ने विक्रम से क्या कहा? किसान ने कहा, गांव के उस पार एक सज्जन रहते हैं. क्या कहा? गांव के उस पार एक सज्जन रहते हैं, शायद वे तुम्हें कुछ उपाय बता देंगी. अच्छा, बोलिए, सज्जन का नाम क्या है? विश्वनाथ. क्या है? विश्वनाथ. वे कहां रहते हैं? गांव के उस पार. गांव के उस पार. अच्छा, विश्वनाथ क्या कर सकते हैं? विश्वनाथ कोई आसान तरीका और एളുപ്പ वഴി, सरल तरीका किसको बता सकते हैं? अपने विक्रम को. अच्छा, ये किसने कहा? किसान ने कहा. किसान ने कहा कि विश्वनाथ कोई आसान तरीका विक्रम को बता सकते हैं. കുട്ടികളെ, നിങ്ങൾക്ക് എന്താ മനസ്സിലായത്? വിക്രം എന്താ ചിന്തിക്കുന്നത്? വളരെ പെട്ടെന്ന് പണം സമ്പാദിച്ച് സുഖമായി വിശ്രമിക്കണം, അല്ലേ?
अच्छा ये बताइए, विक्रम रास्ते में किससे मिला? आर्या कंडद? विक्रम रास्ते में किसान से मिला, ठीक है। किसान कहां काम कर रहा था? किसान खेत में काम कर रहा था, सही है। किसान ने विक्रम से किससे मिलने को कहा? बोलिए। हां, विश्वनाथ से मिलने को कहा। क्यों? क्योंकि विश्वनाथ कुछ आसान तरीका बता सकते हैं। विश्वनाथ कहां रहते हैं? विश्वनाथ गांव के उस पार रहते हैं. ഒരുപക്ഷെ വിശ്വനാഥന് വിക്രമിനെ സഹായിക്കാൻ കഴിയുമെന്ന് കർഷകൻ പറഞ്ഞു. ഞാൻ ഒരു കാര്യം ചോദിച്ചോട്ടെ കുട്ടികളെ, വിക്രമിനെ കുറിച്ച് എന്താ നിങ്ങളുടെ അഭിപ്രായം? ഇത്രയും കേട്ടപ്പോഴും പറയൂ. ഹാ, അലസൻ, മടിയൻ, മണ്ടൂസ് അല്ലേ? എങ്കിൽ കർഷകൻ വിക്രമിനെ കുറിച്ച് എന്താകും ചിന്തിച്ചിട്ടുണ്ടാവുക? പറയാമോ? बोलिए. किसान ने विक्रम के बारे में क्या सोचा होगा? बोलिए. विक्रम एक युवक है और वो काम नहीं करना चाहता, ठीक है, जल्दी से धन कमाना और आराम करना चाहता है. अच्छा, तो बताइए विक्रम के जैसे युवक के बारे में क्या कह सकते हैं? हां, कुछ युवक विक्रम के जैसे हैं, वे काम करना नहीं चाहते, जल्दी से धन कमाना और आराम से रहना ही उनका लक्ष्य है. ठीक है, देखते हैं आगे क्या होता है. പ്രിയപ്പെട്ട കുട്ടികളെ, ഈ കഥ നിങ്ങൾക്ക് എത്രത്തോളം മനസ്സിലായി എന്നറിയണ്ടേ? ഞാൻ ഒരു വർക്ക്ഷീറ്റ് തരാം, നിങ്ങളതൊന്ന് വായിച്ചിട്ട് ഒന്ന് പൂരിപ്പിക്കുമോ? നോക്കൂ, സഹി മിലാൻ കരെ 2 ബോക്സ് ആയിട്ടാണ്. ഒരു ബോക്സിൽ കിസി ഗാവ് में मैं कैसे ढेर सारा अपने मित्रों से किसान खेत में गांव के उस पार. എന്താണ് അടുത്ത ബോക്സിൽ? काम कर रहा था एक सज्जन रहते हैं, विक्रम नामक युवक रहता था, धन कमाऊं, धन कमाने का उपाय पूछा. അപ്പോൾ നോക്കൂ, അതിൽ ഒന്നാമത്തത് ഞാൻ പറഞ്ഞു തരാം. നോക്കൂ, കിസി ഗാവ് में ഏതാ ശരി? विक्रम नामक युवक रहता था. किसी गांव में विक्रम नामक युवक रहता था. കണ്ടുവോ? ഇതുപോലെ ഓരോന്ന് വായിച്ചു നോക്കി ശരിക്കും യോജിക്കുന്ന വാക്യങ്ങൾ എന്താണെന്ന് കൂട്ടുകാർ എഴുതുമല്ലോ. ശരി കുട്ടികളെ, നാം എന്താ ഇന്ന് പഠിച്ചേ? പണം കായ്ക്കുന്ന ഒരു മരത്തെ നമ്മൾ കണ്ടു. ആ മരത്തിന്റെ താഴെ ഒരു പണിയും ചെയ്യാതെ പണത്തിനായി കാത്തു നിൽക്കുന്ന കുറെ മടിയന്മാരെയും നമ്മൾ കണ്ടു. പണം പോലും വീഴുന്നതും കാത്തു നിൽക്കുകയാണ് അവർ. പിന്നെ നമ്മൾ ആരെ പരിചയപ്പെട്ടു? ഒരു യുവാവിനെ. എന്താ പേര്? വിക്രം. എന്താ വിക്രമിന്റെ ആഗ്രഹം? ഒത്തിരി പണം സമ്പാദിക്കണം, സുഖമായി വിശ്രമിക്കണം. അതിനാരെയാ പോയി കണ്ടത്? തൻ്റെ കൂട്ടുകാരെയൊക്കെ കണ്ടു. ആരെങ്കിലും ആ ഉപായം പറഞ്ഞു കൊടുത്തുവോ? ഇല്ല. പിന്നെ ആരെ കണ്ടു? ഒരു കർഷകനെ കണ്ടു. അദ്ദേഹം എന്താ ചെയ്ത്? മറ്റൊരാളെ കാണാൻ പറഞ്ഞു. അതാരാ? അതാണ് വിശ്വനാഥ്. വിശ്വനാഥിനെ കണ്ടാൽ പണം കിട്ടുമോ? വിക്രമിന് സുഖമായി വിശ്രമിക്കാൻ കഴിയുമോ? ഇതിൻ്റെയൊക്കെ ഉത്തരം നമുക്ക് അടുത്ത ക്ലാസ്സിൽ നോക്കാം, അല്ലേ? ശരി, ധന്യവാദം.